इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ 3, धार्मिक समन्वय, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, परस्पर संबंध शोधून लिहा. 1. महात्मा बसवेश्वर जसे कर्नाटक, तसे संत मीराबाई राजस्थान. 2. रामानंद उत्तर भारत, तर चैतन्य महाप्रभू पूर्व भारत. 3. चक्रधर महाराष्ट्र, तर शंकरदेव आसाम. प्रश्न दुसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. प्रसारक, ग्रंथ आणि चळवळी. मित्रांनो, ह्या पद्धतीने तक्ता पूर्ण होईल. 1. भक्ती चळवळ. प्रसारक कबीर, ग्रंथ कबीर दोहावली, तुलसीदास रामचरितमानस, स्वामी परमहंस्य, महाकवी सूरदास, सुरसागर मीराबाई, पदे भक्तिरचना. 2. महानुभव पंत. प्रसारक आहे चक्रधर स्वामी आणि ग्रंथ आहे लीळाचरित्र. 3. शीख धर्म. प्रसारक गुरुनानक, ग्रंथ गुरुग्रंथ साहिब. प्रश्न तिसरा आहे, लिहिते व्हा. 1. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर, कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद व कर्मकांड यांना विरोध केला. त्यांच्या दोह्यामधून मानवता, समानता व ईश्वर भक्तीचा संदेश दिला. 2. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम. उत्तर, महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची भावना निर्माण झाली. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा व अन्याय यांना विरोध केला. स्त्रियांना व शूद्रांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. प्रश्न चौथा आहे, खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा. तर या चौकटीत लपलेली संतांची नावे आहेत: गुरु गोविंद सिंग, सूरदास, मीराबाई, गुरुनानक, स्वामी, रामानंद, गोरा, रोहिदास, पंप, कबीर, सेना, पुरंदरदास.